नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, मी जितेंद्र रोमदळे पाटील, नवी मुंबई इथून आपल्यासमोर परत एकदा लाईव्ह आलेलो आहे. आजचं लाईव्ह येण्यामागचा मुख्य उद्देश ते म्हणजे मराठा आंदोलन, मराठा आरक्षणाचे जे आंदोलन चालू आहे मनोजदादा जरांगे पाटील यांचं, व ते आंदोलन भडकू नये यासाठी समाजाने काय काळजी घेतली पाहिजे. ॲक्च्युली समाज खूप हुशार आहे, आपल्या समाज बांधवांना सगळ्यांना सगळं माहिती आहे, परंतु तरीसुद्धा छोट्या छोट्या चुका जर केल्या तर हे आंदोलन भरकटू शकतं. त्यासाठी प्रत्येकाने ही काळजी घेणं मला असं वाटतं आवश्यक आहे. मित्रांनो, सर्वात प्रथम तर मनोज जरांगे पाटील यांना मानाचा सलाम. आज बघायला गेलं तर गेल्या 1 सप्टेंबरपासून मनोज जरांगे पाटील हे आंदोलनामुळे खूप जोरात प्रकाश होतात आले. ॲक्च्युली त्यांचं आंदोलन माझ्या अंदाजाने 2012-13 पासून ते करत आहे, परंतु 1 सप्टेंबर नंतर त्यांचं हे आंदोलन अतिशय वेगाने पुढे आलं. मित्रांनो, 2016 पासून मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला. त्याआधी सुद्धा बऱ्याच वेळा विविध प्रकारचे आंदोलन झाले. विविध नेत्यांनी त्यासाठी सरकारसोबत फाईट केली व आजपर्यंत ते चालूच आहे. गेल्या 1 सप्टेंबरला अंतरवाली सराटीत जो प्रकार झाला, पोलिसांनी जे अश्रुधुराच्या नळकंड्या किंवा लाठीमार जो आपल्या महिला भगिनी, आपल्या वृद्ध तरुण छोट्या मुलांवर समाज बांधवांना जो लाठीमार ते केलं, त्यानंतर हे आंदोलन एक वेगळ्या दिशेला पोहोचलं. मित्रांनो, मराठा समाजात नेते खूप आहेत, समाजसेवक ते सुद्धा खूप आहेत, राजकीय नेते तर असं वाटतं की मराठा समाजाशिवाय दुसरे नेतेच नाही आहे. परंतु समाजाचा नेता कोणीच झालेलं नव्हतं. काही मोजके जण सोडले तर आपण त्या मोजक्या लोकांमध्ये मानाचं स्थान आपण अण्णासाहेब पाटलांना देऊ शकतो, अण्णासाहेब जावळे पाटलांना देऊ शकतो, विनायक मेटेंना देऊ शकतो. त्याच माध्यमातून मराठा महासंघ, मराठा सेवा संघ व इतर बऱ्याच संघटना, त्याचप्रमाणे विविध सारे फेसबुक ग्रुप, त्या माध्यमातून सुद्धा समाजाला नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु समाजाने त्या पद्धतीने ॲक्सेप्ट केलं नाही जे मनोज जरांगे पाटलांना समाजाने ह्याच ॲक्सेप्ट केलेलं. बघायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन एका हाईटवर आणून ठेवलेले आहे. त्यामुळं या आंदोलनाला आपण कशा पद्धतीने सांभाळलं पाहिजे आणि पुढे नेलं पाहिजे यासाठी समाजाने काही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कारण आंदोलन बदनाम नाही व्हायला पाहिजे. आपण जर बघायला गेलो तर मनोज जरांगे पाटील हे अतिशय शांततेने, गांधीवाद जसा भिनला आहे त्याप्रमाणे ते उपोषण करून हे आंदोलन पुढे नेत आहेत. त्यांनी कधीच समाजाला सांगितलं नाही की कुठे जाळपोळ करा, कुठं तीव्र आंदोलनं करा, कधीच सांगितलं नाही. परंतु तरीसुद्धा त्यांचं नाव बदनाम करण्यात येते. मित्रांनो, आपल्या खूप साऱ्या पोस्टवर त्यांना नको त्यांच्यावर कमेंट्स केल्या जातात. अगदी त्या इथं न सांगण्यासारख्या कमेंट्स आहे, परंतु त्या कमेंट्स वाचून वाईट वाटतं. ठीक आहे, त्या कदाचित राजकीय कमेंट्स असतील, परंतु मराठा समाजासाठी एक संघर्ष योद्धा, मराठा समाजाच्या गरजवंत मराठा बांधवांना काहीतरी मिळावं, आरक्षणाचा बेनिफिट मिळावा, यासाठी जर प्रयत्न करत असेल तर इतर समाजाने खरं तर त्यांना मदतच केली पाहिजे. कारण हे जर आरक्षण भेटलं तर हे सर्व मराठ्यांना जरी दिलं गेलं किंवा जरी सगळे मराठी जरी ओबीसीत आले तर येणार तर नाहीत, पण जरी आले
तरी सर्वांना भेटणारच नाही, कारण क्रीमी लेअर असणार आहे. मग कशासाठी? जर मराठा समाजातील गरजवंत मराठा बांधवांना या आरक्षणामुळं जर त्यांच्या शाळेच्या ॲडमिशनमध्ये जर काही फायदा होत असेल, त्यांच्या स्कूल फीसमध्ये काही फायदा होत असेल, कॉलेजच्या फीमध्ये काहीतरी बेनिफिट त्यांना भेटत असेल, तर मला वाटतं इतर समाज बांधवांनी, इतर समाजाच्या बांधवांनी त्याच्यावर विरोध करण्यापेक्षा मला असं वाटतं त्यांनी मदतच केली पाहिजे. परंतु ते होत नाही आहे. कदाचित हे सर्व राजकीय असू शकतं, कारण मला वाटत नाही ओबीसी समाज किंवा इतर कुठलेही समाज आणि मराठा समाज हे एकमेकांच्या विरुद्ध आहे. सगळ्यांना सगळं माहिती आहे. परंतु कुठेतरी वोट बँक तयार व्हाव्यात आणि त्या वोट बँकच्या जोरावर इलेक्शन व्हावेत, हे कदाचित राजकीय नेत्यांचा हेतू असू शकतो. आपल्याला त्याच्यात अटकायचं नाही. राजकीय नेत्यांना त्यांचं जे काही करायचं ते करू द्या, आपण तिकडे दुर्लक्ष करा. ही सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट. राजकीय नेत्यांना त्यांना जे करायचं ते करू द्या, ठीक आहे. त्यांना आपण आपल्या फेसबुकला पेजेस असतील, फेसबुक ग्रुप्स असतील, आपले व्हॉट्सअप ग्रुप असतील, त्या माध्यमातून अश्लील भाषा न वापरता आपण त्यांना त्यांच्यावर समाजासाठी, स्वतःसाठी नाही समाजासाठी आपण त्यांना काहीतरी शब्दाने पटकवू शकतो. हातापायाने नाही, हिंसक मार्गाने नाही, अहिंसेने त्यांना आपण शब्द फुलं आपण देऊ शकतो आणि त्या माध्यमातून आपण राजकीय नेत्यांना आपण त्या माध्यमातून फटकवू शकतो. परंतु अश्लील भाषा कोणीच वापरू नये मित्रांनो, कारण अश्लील भाषा वापरणं, हिंसा करणं हे कुठेतरी आंदोलन भरकटण्यासाठी होऊ शकतं आणि त्यातनं काय होऊ शकतं, आपल्यावर केसेस होतील. आपल्याला ते मनोजदादांनी सांगितलंच नाही हे करा म्हणून ते आपण करायचंच नाही. आणि असं पण आपण 2016 मध्ये जे मोर्चे काढले होते, मूक मोर्चे, पूर्ण जगात त्याची तबाहा झाली होती. तर आपण त्याच मार्गावर राहायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण वंशज, इतर समाज बांधव त्यांचे सुद्धा पूर्वज महाराजांसोबत होते, त्यामुळे त्यात काही तुलना करणं योग्य नाही आहे. परंतु महाराजांचे विचार ॲटलिस्ट वंशज म्हणून आपण घ्यायला पाहिजे. आपण मनोजदादा जरांगे पाटील ज्या काही सूचना देत असतील त्या सूचनांचं आपण पालन करणं महत्त्वाचं आहे. आता लोकसभेला काही राजकीय नेत्यांचा पराभव झाला. मित्रांनो, मनोजदादांनी कधीच सांगितलं नव्हतं की याला पाडा किंवा त्याला पाडा. परंतु राजकीय नेत्यांनीच काही अशा काही गोष्टी स्टेटमेंट केल्या की त्यामुळे समाजाला वाटलं की हे राजकीय नेते आमच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळं एक नकळतपणे एक मराठा वोट बँक तयार झाली आणि त्या वोट बँकने ते काम केलं. हे त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. मराठा समाज कुठल्याही मला वाटत नाही राजकीय नेत्याच्या विरोधात होता. परंतु जेव्हा मराठा समाज बांधवांना वाटलं की सदरचा जो कोणी उमेदवार आहे, जो कोणी राजकीय नेता आहे, तो आपल्या आरक्षणाविरुद्ध आहे, आपल्या समाजाविरुद्ध आहे आणि तो त्या पद्धतीने त्याची भाषा वापरतोय, त्या ठिकाणी समाज एकवटला आणि ती मराठा वोट बँक तयार झाली, जी आजपर्यंत कधीच नव्हती. ती वोट बँक आता तयार झालेली आहे. आणि येणाऱ्या विधानसभेत जर याच प्रकारे हे आंदोलन सरकारने हाताळलं तर येणाऱ्या विधानसभेत ही खूप मोठ्या प्रमाणात ही वोट बँक तयार झालेली असणार आहे. आणि या वोट बँकमध्ये बघायला गेलं तर दलित आणि मुस्लिम या समाज बांधवांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सपोर्ट कदाचित भेटू शकतो. आणि मित्रांनो, शिवाजी महाराजांनीच गनिमी कावा शिकवला आहे. त्यामुळं मनोजदादांनी सांगितलं की मुस्लिमांना आरक्षण भेटलं पाहिजे, त्यात काही चुकीचं नाही आहे. कारण गनिमी कावाच येतो, एक ती स्टेप आहे. जर तुम्ही सुद्धा आम्हाला वोट बँक म्हणून वापरत असणार तर मग आम्ही का म्हणून वोट बँक तयार करू नये. ही कदाचित मनोजदादांची तसं त्यांचा विचार असेल, माहीत नाही, तसं आहे की कन्फर्म नाही. परंतु मला असं वाटतं की या पद्धतीने त्यांनी हे केलं असेल. आणि तसं पण बघायला गेलं तर मराठा आरक्षणाला दलित बांधव आणि मुस्लिम बांधवांनी जास्त मोठ्या प्रमाणात सपोर्ट दिलेला आहे. तसे धनगर समाजाने सुद्धा आपल्याला सपोर्ट दिलेला आहे. तर मित्रांनो, मी पहिले सांगितलं, राजकीय नेत्यांना अश्लील भाषा वापरू नका किंवा काही चुकीच्या मार्गाने त्यांच्यावर काही अटॅक करण्याचा प्रयत्न करू नका, जेणेकरून आपल्यावर केसेस होतील. आणि परत त्या केसेस काढण्यासाठी आपले समाज संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादांना त्यावर ॲक्शन घ्यावं लागतील. हां, त्यांच्या आदेशाची वाट बघा. परंतु मला वाटत नाही मनोजदादा हे कुठेही असा या प्रकारचा आदेश देतील. त्यामुळे सर्वात पहिले राजकीय नेत्यांना काही बोलणं टाळा. दुसरं सर्वात महत्त्वाचं, गावागावात
आपल्या ओबीसी बांधव असो, इतर कुठल्याही समाजाचे बांधव असो, त्यांच्याशी आपल्या मैत्री ठेवायची. ते दुखावले जातील याचे अशी विधानं आपण करायची नाही. हां, राजकीय नेते करत असतील त्यांच्याविषयी तुम्ही ते करा, तुमचं चॉईस आहे. परंतु जे आपले समाज बांधव आहे इतर समाजातील, त्यांना चुकून सुद्धा टार्गेट करायचं नाही. ते आपले बांधव आहेत, त्यांना चुकून सुद्धा टार्गेट करायचं नाही, हे लक्षात ठेवा. हे सर्वात महत्वाचं आहे. कारण ज्यांना कोणाला हे आरक्षण द्यायचं नाही आहे किंवा द्यायचं असेल परंतु त्यात राजकारण करायचं आहे, त्या राजकीय लोकांची इच्छाच ती आहे की या दोन समाजांमध्ये भांडणं व्हावीत आणि या समाजाच्या भांडणांच्या माध्यमातून कुठेतरी अशांतता पसरावी. तर आपण सर्वात पहिले तेच करायचं की आपण त्या मार्गाला जायचंच नाही. आपण शांततेने मनोजदादा जरांगे पाटील सांगतील त्याप्रमाणे आपण त्यांना सपोर्ट करायचा आहे. आता त्यांचे मराठवाडा दौरे सगळे सुरू होऊन राहिलेले आहे जुलै महिन्यामध्ये. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी मोठ्या संख्येने त्या दौऱ्यांना उपस्थिती लावायची आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांच्या फेसबुक ग्रुपवर, त्यांच्या फेसबुक पेजेसवर या मनोजदादा जरांगे पाटलांच्या ज्या काही पोस्ट असतील, पण त्या जेन्युइन पोस्ट असल्या पाहिजे, त्या पोस्ट तुम्ही व्हायरल करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे किंवा त्या पोस्ट शेअर केल्या पाहिजे. व्हायरल होतीलच आपोआप. व्हायरल करण्यासाठी आपण काहीच प्रयत्न करण्याची गरज नाही, पण त्या शेअर करण्याचा मॅक्सिमम प्रयत्न करा, जेणेकरून जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत हे आंदोलन पोहोचेल. कारण मित्रांनो, संघर्ष अटळ आहे. मला वाटत नाहीये की सरकार 13 जुलैला काही निर्णय घेणार आहे. घेतला तर सोने पे सुहागा. मला वाटत नाही सरकार काही निर्णय घेईल आणि हे शेवटी परत एकदा लोकसभेनंतर हे सर्व वाटचाल विधानसभेकडे जाणार आहे. त्यात परत एकदा मनोजदादांवर आरोप होतील की हे अमुकचे माणूस आहे, हे अमुक राजकीय नेत्यांनी यांना सोडलेलं आहे, असे आरोप होतील. आज तरी मला असं काही वाटत नाही आहे मनोजदादांच्या मागे कुठलाही राजकीय नेता असेल याचं मला काहीच शक्यता वाटत नाही. मनोजदादांच्या मागं फक्त आणि फक्त मराठा समाज आहे. कारण मराठा समाज गेल्या कित्येक वर्षांपासून नेत्याच्या शोधात होता आणि आज मराठा समाजाला वाटतंय की आपल्याला एक नेता मिळाला आहे. त्यामुळे आपण आपला नेता जे सांगेल ते आपण ऐकायचं. स्वतः खूप ठिकाणी एक्स्ट्रा डोकं वापरून स्वतःच्या पद्धतीने काही मार्ग स्वीकारू नका. मनोजदादा जरांगे पाटील जे सांगतील त्या मार्गाने चला. विजय नक्कीच आपला असणार आहे. आरक्षण कधी भेटेल मला माहीत नाही, परंतु एवढं नक्की आहे, लोकसभेनंतर विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणात मराठा वोट बँक काम करणार आहे. आणि जे सरकारच्या लक्षात आहे किंवा नाही मला माहीत नाही. त्यामुळं कुठेतरी आपले जे इतर समाज बांधव ओबीसी त्यांची वोट बँक बांधण्याची तयारी सुरू झालेली आहे. आपल्याला स्वतः मराठा वोट बँक तयार करायची नाहीये, परंतु आपल्या एकीत राहायचं आहे. आपण सर्वांनी एकत्र राहायचं आहे. आपण सध्या आपला जो नेता आहे तो मनोजदादा जरांगे पाटील आहे. त्यांनी जे सांगितलं ते ऐकायचं आणि ओबीसी बांधवांची किंवा इतर कुठल्याही समाज बांधवांची आपण कुठल्याही प्रकारची दुश्मनी घ्यायची नाहीये. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो. तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही विचार असेल, तुम्ही कमेंटमध्ये नक्की टाकू शकता. कारण काही राजकीय नेते त्यांचा काहीतरी गैरसमज व्हायला लागला की मराठा समाजाने आपल्याला पाडलंय किंवा यांच्या मागे या मुख्यमंत्री पार्टीने सपोर्ट केल्यामुळे त्यांनी आपल्याला पाडले. मित्रांनो, त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे की बहुमतात असलेला मराठा समाज याच्यावर जेव्हा अन्याय होते, जेव्हा समाज अतिशय संस्कारी पद्धतीने आंदोलनं करत आहेत, 2016 पासून 58 मूक मोर्चे, त्यानंतर मराठा क्रांती मोर्चा, त्यानंतर मनोजदादा जरांगे पाटील यांची आंदोलनं अतिशय शांततेने सर्व चालू असताना तरीसुद्धा जर आपल्याला ते सरकार कोणाची असो आपलं त्याच्यावर काही घेणं देणं नाही आहे. सरकार जे असतं ते सरकार असतं आणि त्या सरकारने ज्या नागरिकांच्या ज्या डिमांड आहे त्या डिमांड पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मग ते कोणाचे सरकार असो, बीजेपीचं असो, राष्ट्रवादीचं असो, शिवसेनेचं असो, काँग्रेसचं असो, त्यांनी ते केलं पाहिजे. परंतु ते होत नसल्यामुळं कुठेतरी नकळत का होईना एक मराठा वोट बँक तयार व्हायला लागली. ती आजपर्यंत नव्हती आणि हे जर असंच चाललं तर मी 101% सांगतो की विधानसभेत खूप मोठ्या प्रमाणात मराठा वोट बँक तयार झाली असेल आणि तिचा इम्पॅक्ट त्या विधानसभा इलेक्शनमध्ये दिसणार आहे. तर मित्रांनो, ह्या 2 महत्त्वाच्या काळजी तुम्ही घ्या. मी परत वेळ पडला मध्ये मध्ये मी लाईव्ह येत राहील.
मनोजदादा जरांगे पाटलांचं आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं आहे. त्यांना आपल्याला फक्त सपोर्ट द्यायचा आहे. आपल्याला काहीच करायचं नाही. ते सांगतील त्या मार्गाने आपल्याला चालायचं. आणि आपले जे मराठा बांधवांचे जे काही फेसबुक पेजेस असतील, जे काही ग्रुप्स असतील, त्यांना मॅक्सिमम सपोर्ट करा. तिथे विचार करू नका की हे पेज मोठं होईल, हा ग्रुप मोठा होईल, हा विचार करू नका. कारण बाकीचे मीडिया आहे, जे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे, ते आपल्याला पूर्ण वेळ देऊ शकत नाही. परंतु आपले बरेचसे बांधव या सर्व आंदोलनाचं अक्षरशः लाईव्ह करतायत. त्यात काही जणांचं मी नाव पण घेऊ शकतो. उदय विसे पाटील आहेत, DG रॉक आहेत, बरेच जण आहेत. प्रत्येकाचं नाव आता माझ्या लक्षात नाही. ते सर्वजण अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. आणि आपले खूप सारे पेजेस आहेत, ते सुद्धा खूप अतिशय छानपणे. मराठा क्रांती मोर्चा म्हणून फेसबुक ग्रुप आहे. त्याचप्रमाणे मी मराठा कट्टरवादी असा काहीतरी एक ग्रुप आहे. अतिशय चांगलं काम करत आहे. तर मित्रांनो, त्या ठिकाणी कुठला विचार न करता आपला मराठा बांधव, आपल्या मराठा बांधवाचं पेज, आपल्या मराठा बांधवाचा ग्रुप, त्यावर जास्तीत जास्त पोस्ट आपण टाकू शकत नसतात तर शेअर करा, लाईक करा. आणि हे आंदोलन एक मोठ्या भूमीकडे घेऊन आपल्याला जाण्याची गरज आहे. जेणेकरून समाजाला हा मेसेज पोहोचला पाहिजे की मनोजदादा जरांगे पाटील हे आज आपलं नेतृत्व आहे. आणि या नेतृत्वामुळे मराठा समाजातील गरजवंत मराठा बांधवांना आरक्षण भेटणार आहे. मित्रांनो, मी इथेच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.